नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक सायन्स केमिस्ट्रीचा तिसरा चॅप्टर आपण बघत आहोत. इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड कॅटलिसिस. त्याच्यातला पुढचा टॉपिक जो आहे तो पॉलिमर. पॉली म्हणजे मेनी आणि मर्स म्हणजे पार्ट. म्हणजे मोनोमर्स जेव्हा जॉईन होतात तेव्हा त्याच्यापासून जो तयार होतो तो असतो पॉलिमर. रिपीटिंग युनिट इन द पॉलिमर इट इज नोन ॲज मोनोमर. हे मोनोमर्स अशा पद्धतीने मोनोमर्स असतात आणि ते जेव्हा लिंक होतात तर तेव्हापासून जो तयार होतो तो असतो पॉलिमर आणि ह्या रिॲक्शनला म्हणतात पॉलिमरायझेशन रिॲक्शन. त्याच्यानंतर आपण पुढे जे आहे पॉलिमरायझेशन प्रोसेस काय आहे ते बघू. पॉलिमरायझेशन इट इज द प्रोसेस इन विच लार्ज नंबर ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लिंकिंग टुगेदर इट इज नोन ॲज पॉलिमरायझेशन. की मोनोमर्स लिंक होतात आणि पॉलिमर तयार होतं, दॅट इज पॉलिमरायझेशन. Degree of polymerization, the number of repeating units present in the polymer, it is known as degree of polymerization. ह्या डेफिनेशनवर MCQ येऊ शकतात. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ मोनोमर्स किंवा ऑन द बेसिस ऑफ मोनोमर्स, होमोपॉलिमर अँड कोपॉलिमर. याच्यावर MCQ येतो. ऑन द बेसिस ऑफ मोनोमर्स हाऊ पॉलिमर्स आर क्लासिफाईड, देन दे आर क्लासिफाईड ॲज होमोपॉलिमर अँड कोपॉलिमर. खूप वेळा आलेला प्रश्न आहे हा. होमोपॉलिमर दॅट मीन्स पॉलिमर फॉर्म फ्रॉम सेम टाईप ऑफ मोनोमर. होमो दॅट मीन्स सेम टाईप ऑफ मोनोमर, इट इज नोन ॲज होमोपॉलिमर. त्याचे एक्झाम्पल्स बघा, पॉलिथिन, PVC, पॉलिस्टिरीन. त्याच्यानंतर कोपॉलिमर सेकंड टाईप जो आहे तो कोपॉलिमर. द पॉलिमर्स आर फ्रॉम 2 or more डिफरंट टाईप्स ऑफ मोनोमर्स. म्हणजे सपोज ए बी असे युनिट्स असतील किंवा मोनोमर्स असतील, त्याच्यापासून जो तयार होतो तो असतो कोपॉलिमर. त्याचे एक्झाम्पल्स इकडे दिलेले आहेत. जास्तीत जास्त वेळा बॅकेलाईट, नायलॉन हे एक्झाम्पल्स विचारले जातात की बॅकेलाईट कुठल्या टाईपचा पॉलिमर आहे तर तो आहे कोपॉलिमर, किंवा PVC कुठल्या टाईपचा पॉलिमर आहे तर तो आहे होमोपॉलिमर. देन सेकंड टाईप ऑफ क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ थर्मल बिहेवियर. म्हणजे हीटमध्ये त्या पॉलिमरचं बिहेवियर कसं असतं त्याच्यावर त्याचे क्लासेस आहेत. थर्मोप्लास्टिक अँड थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजे जे हीट दिल्यानंतर सॉफ्ट होतात त्याला थर्मोप्लास्टिक म्हणतात, आणि जे हीट दिल्यानंतर सेट असतात त्याला थर्मोसेटिंग प्लास्टिक किंवा थर्मोसेटिंग पॉलिमर असं म्हटलं जातं. थर्मोप्लास्टिकमध्ये बघा एक्झाम्पल, परत सेम एक्झाम्पल आहे जे होमोपॉलिमरचे आहेत. पॉलिथिन, PVC, सेल्युलोज नायट्रेट, सेल्युलोज ॲसिटेट, पॉलिस्टिरीन हे त्याचे एक्झाम्पल आहेत. थर्मोसेटिंग प्लॅस्टिकमध्ये हे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनने तयार होतात आणि थर्मोप्लास्टिक जे असतात ते ॲडिशनने तयार होतात. त्याच्यामधले जे एक्झाम्पल्स आहेत परत सेम एक्झाम्पल्स आहेत कोपॉलिमरमध्ये जे आहेत ते बॅकेलाईट, नायलॉन, युरिया फॉर्मॅल्डिहाइड याचे एक्झाम्पल्स विचारले जातात. त्याच्यानंतर पुढे जो आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोनोमर स्ट्रक्चर. त्या मोनोमरचं स्ट्रक्चर कसं आहे. जर लिनियर स्ट्रक्चर असेल ते जे आहेत ते ॲडिशन पॉलिमरायझेशनने तयार होतात, किंवा ते होमोपॉलिमर असतात, किंवा ते थर्मोसॉफ्टनिंग पॉलिमर असतात. एक्झाम्पल परत तेच सेम येणार आहे, पॉलिथिन, PVC, पॉलिस्टिरीन, टेफ्लॉन. क्रॉस लिंकमध्ये इथे 3 डायमेन्शनल नेटवर्क स्ट्रक्चर असतं किंवा क्रॉस लिंक स्ट्रक्चर असतं. एक्झाम्पल असणारे कोपॉलिमरचे किंवा थर्मोसेटिंग पॉलिमरचे, बॅकेलाईट, नायलॉन 6,6. Then next is types of polymerization on the basis of reaction: addition polymerization and condensation polymerization. Addition polymerization नावाप्रमाणेच आहे की मोनोमर सिम्पली ॲड होतात आणि त्याच्यामध्ये कुठलाही ग्रुप इलिमिनेट होत नाही. इकडे बघा हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे. विदाउट इलिमिनेशन ऑफ एनी प्रॉडक्ट इट इज नोन ॲज ॲडिशन पॉलिमरायझेशन. एक्झाम्पल पॉलिथिन, पॉलिस्टिरीन, PVC, टेफ्लॉन. In condensation polymerization, there is elimination of small molecules like water, ammonia, etc. Examples are phenol formaldehyde, polyester epoxy resin and nylon 6,6. तर हे 4 टाइप्स जे आहेत किंवा 4 क्लासेस जे आहेत पॉलिमर्सचे ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ मोनोमर, त्याच्यानंतर स्ट्रक्चर त्याचं, पॉलिमरायझेशन अँड थर्मल बिहेवियर. तर याच्यावर बऱ्यापैकी 4 टाईप्स आहेत, त्याच्यावर कमीत कमी 16 क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. देन नेक्स्ट इज सिंथेसिस ऑफ पॉलिथिन. पॉलिथिनचं हे हा मोनोमर आहे इथिलीन, आणि हा मोनोमर जेव्हा कंबाईन होतं तेव्हा पॉलिथिन तयार होतं. पॉलिथिनच्या बॅग्स जे असतात ते इथे दिलेले बघा ॲप्लिकेशनमध्ये, प्लॅस्टिक बॅग्स, फिल्म रॅप
हे जे आहेत ते आहेत पॉलिथिनचे ॲप्लिकेशन्स. याच्यामध्ये तुम्हाला युनिट येऊ शकतं आयडेंटिफिकेशनला. नेक्स्ट इज सिंथेसिस ऑफ PVC, पॉलीव्हिनिल क्लोराईड. PVC दॅट मीन्स पॉलीव्हिनिल क्लोराईड. याच्यामध्ये कॅटलिस्ट कुठला वापरला जातो? बेन्झॉइल पेरॉक्साईड. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. विच कॅटलिस्ट इज यूज इन सिंथेसिस ऑफ पॉलीव्हिनिल क्लोराईड. त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, प्रॉपर्टीज एकदा बघायच्या. केमिकली इनर्ट, कलरलेस, ओडरलेस, एक्सलंट रेजिस्टन्स टू वॉटर. तर ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आहे. PVCचे हे पाईप्स आहेत इथे. त्याच्यानंतर PVCचं बघा इकडे इथिलीनचं जे युनिट होतं त्याच्यामधला एक हायड्रोजन रिप्लेस केला आहे क्लोरीननी आणि हा झाला व्हिनिल क्लोराईड. आणि असे व्हिनिल क्लोराईड जे हा एक मोनोमर, असे अनेक मोनोमर जेव्हा जॉईन होतात तेव्हा तयार होतो तो पॉलीव्हिनिल क्लोराईड. इकडे क्लोरीन आहे, इकडे क्लोरीन आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स जे आहेत, ॲप्लिकेशनमध्ये रेनकोट, कर्टन्स, टेबल क्लॉथ, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इन्सुलेशन, बॉटल्स वगैरे हे जे आहेत हे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते सिंथेसिस ऑफ टेफ्लॉन. टेफ्लॉन इट इज ऑल्सो नोन ॲज पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन. याच्या नावावर एक MCQ येतो. व्हॉट इज नेम ऑफ ऑर पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन इट इज नोन ॲज, वेदर इट इज पॉलिथिन, PVC, टेफ्लॉन, लाईक दिस. आता इकडे इथिलीनचं जे युनिट आहे, इथिलीनच्या युनिटमधले 4 हायड्रोजन जे आहेत ते फ्लोरीनली रिप्लेस केलेले आहे. हा एक मोनोमर तयार झाला. असे फ्लोरीनचे जे मोनोमर टेट्राफ्लोरो म्हणजे 4 फ्लोरो आणि मेन जो आहे मोनोमर तो इथिलीनचा आहे, बेस जो आहे तो. तर हे झालं तुमचं टेफ्लॉन. टेफ्लॉनचे टेप असतात बघा, इलेक्ट्रिकल इन्सुलेशनसाठी ते वापरले जातात. प्रॉपर्टीज टेफ्लॉनच्या: ट्रान्सपरंट, हार्ड, ब्रिटल, लो मेल्टिंग पॉईंट, गुड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. ॲप्लिकेशन्स महत्त्वाचे आहेत याचे: फूड पॅकिंग, ऑप्टिकल अँड इलेक्ट्रॉनिक, मेडिकल अँड ऑटोमोटिव्ह पार्ट्स. त्याच्यानंतर डायनिंग युटेन्सिल्स, प्लास्टिक कप्स, बॅटरी केसेस, रेफ्रिजरेटर, हे काही ॲप्लिकेशन्स आहेत. ॲप्लिकेशनवर क्वेश्चन येतो. देन नेक्स्ट इज सिंथेसिस ऑफ पॉलिस्टिरीन. पॉलिस्टिरीनचं युनिट बघून घ्या. मेन बेस इथिलीनचा एक हायड्रोजन जो आहे तो बेन्झिन रिंगने स्टिरीन फॉर्मेशन हे रिप्लेस केलेला आहे आणि अशा पद्धतीने पॉलिस्टिरीन तयार होतो. याचे ॲप्लिकेशन्स विचारले जातात खूप वेळा. याच्यातलं चौथी जी प्रॉपर्टी ती खूप महत्त्वाची आहे. इट हॅज एक्सलंट ऑप्टिकल क्लॅरिटी. त्याच्यामध्ये ऑप्टिकल क्लॅरिटी चांगली असते, त्याच्यामुळे गॉगल्स वगैरेसाठी पण हे वापरलं जातं. इट इज यूज इन फूड पॅकिंग, ऑप्टिकल, इलेक्ट्रॉनिक, मेडिकल अँड ऑटोमोटिव्ह पार्ट. देन प्रॉडक्ट्स लाईक डायनिंग युटेन्सिल्स वगैरे हे जे आहेत हे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. देन नेक्स्ट इज फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड. फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड याचे जे मोनोमर्स आहेत हे विचारले जातात. 2 मोनोमर्स आहे, फिनॉल अँड फॉर्मॅल्डिहाइड. विच मोनोमर्स आर यूज इन द फॉर्मेशन ऑफ फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड और बॅकेलाइट हे विचारले जातात. हे 2 मोनोमर्स वापरले जातात. याच्या ॲप्लिकेशन्स विचारले जातात: रेडिओ, टेलिफोन केसिंग, प्लग, स्विचबोर्ड. स्पेशली स्विचबोर्डसाठी बॅकेलाइट वापरलं जातं. त्याच्यानंतर थर्ड ॲप्लिकेशन पण त्याचं तितकंच महत्त्वाचं आहे. इट इज यूज ॲज अहेझिव्ह. देन नेक्स्ट इज इम्प्रेग्नेटिंग फॅब्रिक्स. जसं वॉटरप्रूफ फॅब्रिक्स असतील, त्याच्यानंतर वूड असेल, प्लायवूड, त्याच्यानंतर पेपर असतील वॉटरप्रूफ, तर त्याच्यासाठी बॅकेलाइट वापरलं जातं. देन नेक्स्ट इज इपॉक्सी रेझिन. इपॉक्सी रेझिनचे पण मोनोमर्स विचारले जातात: इपिक्लोरोहायड्रिन अँड बिस्फिनॉल. दीज आर द मोनोमर्स विच आर यूज इन इपॉक्सी रेझिन. नेहमी येणारा हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज: हायली रेसिस्टंट टू वॉटर, ॲसिड, बेसेस अँड सॉल्वंट अँड एक्सलंट अहेजन प्रॉपर्टी. ही त्याची सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे इपॉक्सी रेझिनची. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स बघा इपॉक्सी रेझिनचे. त्याच्यामध्ये मेटल कोटिंग हे महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स, इंडस्ट्रियल फ्लोरिंग. त्याच्यानंतर एअरक्राफ्ट हे सगळ्यात इम्पॉर्टंट त्याचं ॲप्लिकेशन आहे इपॉक्सी रेझिनचं. हे झाले पॉलिमर्स. त्याच्यानंतर ॲडिशन आणि कंडेन्सेशन, पॉलिमरायझेशनचा डिफरन्स इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत अहेझिव्स. थँक्यू.